राजसुभ्यमान पावनं नृपंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंदवंदितं दिगंबरं अवंतिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। तर मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत जिथे देवाला दारूचा नैवेद्य अर्पण केला जातो। हो, दारूचा नैवेद्य। तर तुमच्या लक्षात आले असेल की आज आपण उज्जैन मधील प्रसिद्ध अशा कालभैरव मंदिरात आलोय। उज्जैनचे भगवान श्री महाकाल यांनी या शहराच्या रक्षणासाठी कालभैरवाची नियुक्ती केली होती असे सांगितले जाते आणि म्हणूनच या कालभैरवाला उज्जैन शहराचा कोतवाल असे म्हणतात। कालभैरव मंदिर हे उज्जैन पासून फक्त 7 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्ही या ठिकाणी प्रायव्हेट व्हेइकलने किंवा शेअरिंग ऑटोने सुद्धा येऊ शकतात। या मंदिराची आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मंदिरातील कालभैरवाच्या मूर्तीला चक्क मद्य म्हणजेच दारूचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि याच करिता या मंदिराबाहेर गव्हर्नमेंटची लायसन असलेली दारूचे दुकाने सुद्धा आहेत। भक्तगण या दुकानातील देशी किंवा विदेशी दारू या कालभैरवाला अर्पण करतात आणि येथील प्रथेप्रमाणे आम्ही सुद्धा हा दारूचा नैवेद्य घेण्यासाठी या दुकानात गेलो आणि तेथून दारूचा नैवेद्य आणि बाहेरच नारळ हार घेऊन निघालो कालभैरवाच्या दर्शनाला। मित्रांनो, उन्हाळा एवढा असून सुद्धा भाविकांची गर्दी तुम्ही बघू शकता। तर आम्ही सुद्धा या कालभैरवाच्या दर्शनाकरता भल्या मोठ्या लाईन मध्ये उभे राहिलो। तर बघू आम्हाला कालभैरवाचे दर्शन कधी होते ते। तर लाईन मोठी असल्याने खूप फास्ट इकडे दर्शन दिले जाते हे आपण बघितलेच। तर चला आता आपण या ठिकाणी असलेल्या गुरुजींकडून या मंदिराचा इतिहास जाणून घेऊ। दृष्ट महाकाय कल्पांतधेनोप भैरवाय नमस्तुभ्यं मनुभ्यां धातुमर्हसि। ये भगवान काल भैरव का मंदिर। भगवान काल भैरव बाबा महाकाल की तीसरी नेत्र से प्रकट हुए थे। जब ब्रह्मा विष्णु महेश में कौन परम ब्रह्म है, कौन सर्वशक्तिमान है, तब भगवान महाकाल का उपवास हुआ था। तब भगवान महाकाल की तीसरी नेत्र खुली थी और उसमें से भगवान काल भैरव प्रकट हुए थे। जब उनको आदेश दिया था तो उन्होंने कहा कि मुझे ब्रह्मा हत्या का दोष लगेगा। तब मदिरा पान करके भगवान बाबा काल भैरव बाबा ने अपनी कनिष्ठिका उंगली के नाखून मात्र से ब्रह्मा जी का जो 5वां मस्तक था, जिसमें घमंड था कि मैं ही सर्वशक्तिमान हूँ, उसको उन्होंने काट दिया था। ब्रह्म हत्या दोष के लिए उन्होंने काशी में जप तप किया और अवंतिका में जप तप किया। वहाँ पर विश्वनाथ के कोतवाल कहलाए, यहाँ पर बाबा महाकाल के सेनापति कहलाए। बाबा काल भैरव सदियों से, युगों से, सतयुग से ही विद्यमान है। मंदिर कई बार बन चुके हैं लेकिन बाबा यहीं विद्यमान साक्षात रूप से मदिरा पान करते हैं और प्रसन्न होते हैं, भक्तों की मनोकामना पूर्ण। तर आता मंदिराचा इतिहास तर तुमच्या लक्षात आलाच असणार। मित्रांनो, तुम्ही कधी एकमुखी दत्त महाराजांचे मंदिर बघितले आहे का? तर तुमचे उत्तर नक्कीच नाही असणार। तर चला आज तुम्हाला मी येथील श्री एकमुखी दत्तात्रयांचे दर्शन घडवतो। सुंदर अशा मंदिरात प्रसन्न अशी दत्तात्रयांची मूर्ती तुम्ही येथे बघू शकता। यानंतर आपण जाणार आहोत 18 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अशा गडकालिका माता मंदिरात। हे मंदिर कालभैरव मंदिरापासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। या मंदिराबद्दल अशी आख्यायिका आहे की भगवान शंकरांना आपल्या वडिलांनी यज्ञासाठी आमंत्रित केले नव्हते, त्यामुळे माता सतीने स्वतःला अग्नीत जाळून घेतले होते। या दुःखातून भगवान शंकरांनी सतीचे शरीर ब्रह्मांडात फिरवले आणि याच वेळी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र वापरून सती मातेच्या शरीराचे 51 भाग केले आणि याच 51 भागांपैकी सती मातेचे ओठ येथे पडले होते। गडकालिका माता मंदिर हे देवी कालिका मातेला समर्पित असून हे मंदिर भाविकांसाठी सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले असते। यानंतर आपण जाणार आहोत प्रसिद्ध अशा भर्तहरी गुहेमध्ये। या गुहेमध्ये राजा विक्रमादित्य यांच्या मोठ्या भावाने म्हणजेच राजा भर्तहरी यांनी 12 वर्षे तपस्या केली होती। या ठिकाणी एकूण 2 गुहा असून या गुहेत आत जाण्याचा मार्ग हा खूपच छोटा आणि निमुळता आहे। तसेच या गुहेच्या आत प्रकाश खूप कमी आहे आणि आतमध्ये प्रवेश केल्यावर श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो। तर ज्यांना श्वसनाचे त्रास असतील अशांनी या ठिकाणी जाण्याचे नक्कीच टाळा। तर चला आता आपण या गुहेमध्ये प्रवेश करू। तर ही गुहा बरीच खोल असून येथे प्रकाश तर कमी आहेच, पण येथे श्वास घ्यायला सुद्धा। आता आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जेथे राजा भर्तहरी यांनी 12 वर्ष तपस्या केली होती। येथे
अशी आख्यायिका सांगितली जाते की राजा भर्तहरी यांच्या तपस्येमुळे जर त्यांनी वरदान मागून स्वर्गावर आक्रमण केले तर अनर्थ होईल, म्हणून इंद्रदेवाने येथे एक मोठा दगड पाडलेला होता आणि तरी देखील राजा भर्तहरी यांनी एका हातामध्ये तो दगड पकडून आपली तपस्या पूर्ण केली होती. त्यानंतर या ठिकाणी भगवान विष्णूने राजा भर्तहरी यांना दर्शन दिलेले होते. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की येथे 4 धामांना जाण्याचा मार्ग आहे. यानंतर येथे महाकाली मातेचे मंदिर सुद्धा आहे आणि ही आहे राजा भर्तहरी यांची मूर्ती. यानंतर ही जी दुसरी गुहा आहे ती म्हणजे राजा योगी गोपीचंद महाराज यांची गुहा. इकडे आतमध्ये श्री नीलकंठेश्वराचे मंदिर आहे, तर चला इकडे सुद्धा आपण जाऊन दर्शन करू. तर चला आता आपण हळूहळू डोकं खाली ठेवून हळूहळू या गुहेमधून बाहेर पडूया. आणि आता आपण जाणार आहोत बाजूलाच असलेल्या भव्य दिव्य अशा श्री नवनाथ मंदिरात. तर तुम्ही बघू शकता की मंदिर किती मोठे आणि सुंदर आहे. तर चला आपण येथे सुद्धा दर्शन करू. यानंतर आपण जाणार आहोत मत्स्य पुराणानुसार ज्या ठिकाणी मंगल ग्रहाचा जन्म झालाय अशा ठिकाणी. तर मित्रांनो, हे आहे सुप्रसिद्ध असे मंगलनाथ मंदिर. देशात मंगलनाथाची अशी बरीच मंदिरे आहेत, पण हे ठिकाण मंगल ग्रहाचे जन्मस्थान असल्यामुळे खूप भाविक मंगल ग्रहाची शांती करण्यासाठी या ठिकाणी येतात. तर चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा मंगलनाथाचे दर्शन घ्या. यानंतर आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जेथे श्रीकृष्णाने 64 कला 16 विद्यांचे ज्ञान हे 64 दिवसात मिळवले होते अशा सांदीपनी आश्रमात. तर हे आहे महर्षी सांदीपनी यांचे सांदीपनी आश्रम. येथे अशी आख्यायिका सांगितली जाते की गुरु सांदीपनी यांना त्यावेळी स्नानासाठी खूप लांब अशा गोमती नदीवर जागे लागायचे आणि त्यामुळे 11 वर्षीय श्रीकृष्णाने योग शक्तीच्या सहाय्याने या ठिकाणी बाण मारून याच ठिकाणी कुंड निर्माण केले होते आणि त्यामध्ये ही गोमती नदी आलेली आहे. यानंतर श्रीकृष्णाने ज्या कला विद्या येथे शिकल्या होत्या त्या या ठिकाणी चित्र स्वरूपात तयार केलेल्या आहे. तर त्या आपण बघूयात. तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर आणि प्रसन्न अशी वास्तू या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि आता आपण जाणार आहोत 2000 वर्षांपूर्वी राजा विक्रमादित्य यांनी बांधलेल्या सुंदर अशा श्री नवग्रह मंदिरात. तर सुरुवातीला हे मंदिर बाहेरून किती छान दिसते ते आपण बघूयात. या मंदिराबद्दल शक्यतो कोणी तुम्हाला सांगितले नसेल, कारण हे मंदिर उज्जैन पासून विरुद्ध दिशेला 60 किलोमीटर आहे. ज्यावेळी विक्रमादित्य राजावरील 7.5 दूर झाली त्यावेळी राजा विक्रमादित्य यांनी या मंदिराची निर्मिती केली होती. तर चला आता आपण या मंदिरातील नवग्रहांचे दर्शन करून घेऊया. तर आपण सुरुवातीला श्री शनी महाराजांचे दर्शन करू आणि त्यानंतर अनुक्रमे केतू, गुरु, बुध, शुक्र, चंद्र, राहू ग्रह या सर्वांचे दर्शन करू. यानंतर या ठिकाणी असलेल्या गुरुजींकडून आपण या मंदिराचा इतिहास जाणून घेऊ. श्री महाकाल जय शनिदेव. यह मंदिर
शनि भगवान का मंदिर है, लेकिन यह नवग्रह मंदिर है। यहाँ पर 8 ग्रह भी विराजमान है और शनि महाराज का यहाँ पर सिद्ध स्थान है। जब राजा विक्रमादित्य को 7.5 साल की 7.5 लगी थी, जब उन्हें बहुत कठोर दुख हुआ था। जो दुख प्राप्त हुआ तो उनको लगा कि इसका निवारण कैसे होगा, क्योंकि 7.5 साल की 7.5 हर कोई नहीं झेल सकता है। तो राजा विक्रमादित्य ने शनि भगवान की बहुत आराधना करी और शनि भगवान प्रसन्न हुए और त्रिवेणी के 3 संगम, यहाँ त्रिवेणी का संगम होता है, 3 नदियों का संगम होता है यहाँ पर। शिप्रा, माँ सरस्वती गुप्त रूप से आती है यहाँ पर, और ख्याना नदी यहाँ इंदौर से आती है। इन 3 नदियों का संगम होता है और यहाँ पर शनि महाराज विराजमान है और 8 ग्रह भी विधि विधान विराजमान है। यहाँ पर ग्रह शांति, नवग्रह शांति और आदि देव शनि देव का पूजन कराने से भी विधि विधान 7.5 का जो दुख होता है वह दूर होता है और दर्शन करने से ही 7.5 का प्रभाव नष्ट हो जाता है। जय शनि नमः। आता हे दर्शन घेतल्यावर मी तुम्हाला घेऊन जाणार आहे त्रिवेणी संगमावर। आता या ठिकाणाला त्रिवेणी संगम का म्हणतात, तर या ठिकाणी शिप्रा, गंडकी आणि सरस्वती या 3ही नद्यांचे संगम होते। तर मित्रांनो, हे सुंदर दृश्य तुम्ही नक्कीच बघू शकता। मित्रांनो, जर तुम्ही कधी उज्जैनला महाकालेश्वराच्या दर्शनाला आलात तर तुम्ही नक्कीच काळभैरव मंदिर, श्री हरसिद्धी माता मंदिर, जय मां गडकालिका माता मंदिर, भरतहरी गुहा, मंगलनाथ मंदिर, श्री सांदीपनी आश्रम आणि नवग्रह शनी मंदिर येथे आवर्जून दर्शनाला जा। मित्रांनो, आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ओंकारेश्वर आणि ममलेश्वर या ज्योतिर्लिंगाचे दर्शन करणार आहोत। तर नक्कीच पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सागर युग या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा। धन्यवाद।